सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अखेर अतिशय जबरदस्त ट्विस्ट आणि खऱ्या खोट्याचा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता प्रतिमा सुभेदारांच्या घरी येताच एकच मोठा धमाका उडून आता सगळ्यांचे लक्ष मग प्रिया आणि त्या डेड बॉडीची DNA टेस्ट सेम कशी आली याकडे जाते. आणि तेव्हा आता अर्जुन मोठ्या हुशारीने रविराजला जेव्हा पुन्हा प्रियाची DNA टेस्ट करायला सांगतो त्यावेळेस आता हुशारीने सगळी काळजी घेऊन आता रविराज त्याच्या मित्राकडे रविराज आता प्रतिमा आणि प्रियाची DNA टेस्ट करतो आणि तेव्हा DNA टेस्टचे रिपोर्ट येताच भयानक धमाका उडून प्रियाची DNA टेस्ट निगेटिव्ह आल्याचे सत्य रविराज समोर येते. आणि जेव्हा ते सत्य आता रविराज समोर येते तेव्हा रागाच्या रुद्रावताराने तिसरा डोळा उघडून पिसाळलेला रविराज प्रियाची कमरेत लाथ घालून कशी हकालपट्टी करतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि जेव्हा आता खरी सायली आणि प्रतिमाची DNA टेस्ट होते त्यावेळेस आता एकच धमाका उडून सायली हीच तन्वी असल्याचे सत्य कसे रविराज समोर येते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यामध्ये आता सुभेदारांच्या दरवाजात प्रतिमाला आणून सायलीने मोठा धमाका केलेला असतो. इकडे सगळेजण सायलीची वाट बघत असताना प्रतिमाचा हात धरून सायली आता सगळ्यांना मी आलीये असे म्हणत आता सायलीने प्रतिमाला पुन्हा समोर आणलेले असते. जेव्हा आता सायली प्रतिमाच्या तोंडावरची ओढणी बाजूला करते त्यावेळेस प्रतिमाला बघून सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि मोठा आ करून डोळे मोठे करत किलकिले करून आता पूर्णाई समोर प्रतिमा येताच प्रतिमा असे मोठ्याने ओरडत पूर्णाईने प्रतिमाला मिठी मारलेली असते. तेव्हा आता प्रतिमाचा तो स्पर्श पूर्णाईला 20 वर्षाच्या आठवणीत घेऊन जातो आणि 20 वर्षापूर्वी प्रतिमा आपल्यासोबत कशी आनंदाने राहत होती हे क्षण आता पूर्णाईच्या डोळ्यासमोर येतात. पूर्णाईच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत असतात. भरल्या डोळ्यांनी पूर्णाई आता प्रतिमाकडे बघत प्रतिमा कुठे होतीस तू आणि इतके वर्ष काय करत होतीस असे विचारते. पण त्याच वेळेस घाबरलेली प्रतिमा पुन्हा सायलीच्या पाठीमागे लपते. तेव्हा प्रतिमा अशी का वागू राहिली याचा आता पूर्णाईला मोठा अचंबा वाटलेला असतो. तेवढ्यात आता चैतन्य आणि अश्विन तिथे येतात. तेव्हा आता दोघंही प्रतिमाला बघताच दोघांच्या डोळ्यावर विश्वास बसायला तयार नसतो. कल्पना तर अवाकच झालेली असते आणि सायली आता सगळ्यांना खरेच आपली प्रतिमा परत आपल्याकडे आली हे सगळ्यांना खात्री करून देते. तेव्हा आता पूर्णाई आणि सगळेजण आता प्रतिमाकडे बघत असतात. पण प्रतिमा अशी घाबरलेली असते आणि सायलीच्या आड लपलेली बघून अर्जुन म्हणतो की पण प्रतिमा आता आपल्याला ओळखत का नाहीये, नेमकं काय झालंय. तेव्हा आता सायली म्हणते की अर्जुन सर प्रतिमाला खूप मोठा धक्का बसला, ते खूप मोठ्या संकटातून गेल्यात आणि म्हणून त्यांची स्मृती गेली आणि त्यांना बोलताही येत नाही. हे ऐकून उठून उभा राहिलेली पूर्णाई आता खडकन आता खाली बसते आणि देवी आई हा तुझा काय चमत्कार आहे. आम्हाला प्रतिमाला तर तू मिळवून दिले पण प्रतिमाची स्मृती कशी गेली आणि प्रतिमासोबत काय घडलं याचा आता सगळेजण विचार करू लागतात. पूर्णाईला तर काही समजत नसतं. सायली म्हणते की मी त्यांना सगळं विचारलं पण त्यांना काही आठवायला तयारच नाही आहे आणि त्यांना काहीही पाठीमागचं आठवत नाही. त्यांच्या डोक्यावर खूप मोठा परिणाम झालेला दिसतोय. तेव्हा आता हुशार अर्जुन आणि प्रताप म्हणतो की 1 मिनिट आपण रविराजला फोन करून बोलावू. कदाचित रविराजला बघितल्यानंतर प्रतिमाला सगळं काही आठवायला लागेल. तेव्हा लगेचच अर्जुन हा आता रविराजला फोन करतो आणि म्हणतो की सिनियर आत्ताच्या आत्ता जिथं कुठं असेल आणि जे काही तू करत असेल ते सगळं सोडून माझ्या घरी ये. तेव्हा अर्जुनने एवढं तातडीने बोलावलेले कळताच आता रविराज म्हणतो की काय झालं अर्जुन. तेव्हा लगेचच अर्जुन म्हणतो की अरे आत्तापर्यंत ज्या सत्याचा आपण शोध घेत होतो आणि ज्या सत्याची आपण वाट बघत होतो
ते सत्य आज आमच्या समोर उभे आहे, तेव्हा सिनियर ताबडतोब तू ये. आता रविराजला काही कळत नसतं, पण रविराज आता वाऱ्याच्या वेगाने लगेचच सुभेदारांच्या दरवाजात येतो. तर पूर्णाई समोर रडत असलेली बघताच रविराज म्हणतो की काय झालं पूर्णाई, आणि तू रडतेस का अशी. पटकन उठून उभा राहत आता पूर्णाई रविराजकडे येते आणि म्हणते की अरे रविराजा. लगेचच पूर्णाई म्हणते की तिकडे बघ. तर आता प्रतिमा ही पायरीच्या आड लपून बसलेली असते आणि अखेरीस पूर्णाईने रविराजला तिकडे बघायला सांगताच रविराज हा प्रतिमाकडे बघतो. आणि आता प्रतिमाकडे बघताच रविराज समोर येत प्रतिमा जेव्हा रविराजला दिसते तेव्हा प्रतिमाला बघून रविराजला तिसरा मोठा धक्का बसलेला असतो. आणि क्षणात प्रतिमा असे म्हणत रविराज प्रतिमाकडे येतो. तर सगळेजण रविराज सोबत रविराज शेजारी उभे असतात. तेव्हा अश्रूंच्या धारावात पूर्णाई म्हणते की हा रविराजा, आपली प्रतिमा ही आपलीच प्रतिमा आहे आणि प्रतिमा आपल्याला परत आली. आणि मी तुला सांगत होते ना माझी प्रतिमा जिवंत आहे म्हणून. क्षणभर आता रविराजचा सुद्धा त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नसतो. पण अखेर प्रतिमाला बघताच रविराजला खूप आनंद होतो. आणि सायली आता रविराजला भानावर आणत सायली रविराज प्रतिमाची हृदयस्पर्शी भेट घडवते आणि रविराजच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात. पण प्रतिमा आता रविराजला सुद्धा ओळखत नसते. तेव्हा आता हा काय प्रकार आहे आणि प्रतिमाच्या बाबतीत नक्की काय घडले असे अनेक प्रश्न आता सगळ्यांना पडलेले असतात. अर्जुन म्हणतो की पण 1 मिनिट सिनियर, आपली प्रतिमा त्या जिवंत आहे आणि ती आता आज आपल्या समोर उभी आहे. मग ती डेड बॉडी कुणाची होती आणि मग ती डेड बॉडीची आणि प्रियाची DNA टेस्ट कशी पॉझिटिव्ह आली. तेव्हा ती ऐकताच आता रविराजला मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता ताबडतोब नक्कीच काहीतरी गडबड असल्याचे रविराजच्या लक्षात येते. आणि आता रविराज पुन्हा आता प्रतिमा आणि प्रियाची DNA टेस्ट करायचे ठरवतो. अर्जुन म्हणतो की मला सुद्धा प्रियाचा संशय यायला लागला सिनियर, आणि आता DNA टेस्ट करणे गरजेचंच आहे. तेव्हा आता पूर्णाई म्हणते की रविराजा, आता जे काही करायचं ते लगेच होऊ जाऊ दे. आणि लगेचच आता रविराज हा घरी जाऊन आता सिस्टरला फोन करून घरीच बोलावून घेतो. आणि रविराज आता त्याच्या समोर प्रियाचे ब्लड सॅम्पल सिस्टरकडून कलेक्ट करतो. त्याचबरोबर आता प्रतिमाचे सुद्धा सॅम्पल घेतलेले असतात. आणि आता रविराज त्याच्या मित्राच्या म्हणजे एकदम जवळच्या डॉक्टरकडून आता रविराजने दोघींचीही DNA टेस्ट केलेली असते. आणि जेव्हा तो रविराजचा मित्र डॉक्टर आता त्या DNA टेस्टचे रिपोर्ट रविराजला दाखवतो तेव्हा ते रिपोर्ट बघून रविराजला मोठा धक्का बसून रविराजच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि दोघींची DNA टेस्ट निगेटिव्ह आलेली असते. तेव्हा प्रिया ही तन्वी नसल्याचे सत्य त्याच क्षणी, त्याच सेकंदात आणि त्याच वेळेला रविराज समोर आलेलं असतं. आणि लगेचच रविराज अर्जुनला ते रिपोर्ट दाखवत म्हणतो की प्रिया तन्वी नाहीये अर्जुन. तेव्हा आता अर्जुनला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि अर्जुन सायलीकडे बघतो. आणि एकाच वेळी सगळ्या सत्याचा उलगडा होऊन दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी झालेले असते. तेव्हा आता कल्पना आणि पूर्णाई सायलीकडे बघतात. तेव्हा आता सायलीचे आणि प्रतिमाचे अगदी काही संकेत सगळ्यांना भेटलेले असते. तेव्हा आता कल्पना आणि पूर्णाई म्हणतात की आता आपल्याला प्रतिमा आणि सायलीची DNA टेस्ट करायची. तेव्हा आता प्रतिमा आता सुभेदारांना मिळालेली असते. तर आता सायली प्रतिमाची DNA टेस्ट कशी करतात आणि सायली हीच तन्वी असल्याची कशी रविराज समोर येते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.